आज आपण बघणार आहोत ढोकळा कसा करायचा. तर चला तर मग पाहूयात. 1.5 कप बेसन घेतली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ आणि अर्धा चमच साखर घालती आहे. तसंच थोडीशी हळद घालायची आणि हे सगळं हलवून घेते आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं असं पाणी घालून ते एकत्र करायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात आणि हे सगळं 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. तोवर एका भांड्याला तेल लावून घेऊन आणि हे बॅटर ह्याच्यामध्ये 5 ग्रामचा इनो टाकून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे आपण. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे बॅटर जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं पसरून घेऊयात. आता कढईमध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे आणि हे उकळवायला ठेवत आहे. वरून झाकण लावून आता हे पाणी उकळलेलं आहे. तर याच्यामध्ये हे ढोकळ्याचं जे पात्र आहे ते ठेवते. त्याच्यावरून झाकण लावून घेतलं आहे आणि 20 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची आहे. आता आपण अशा प्रकारे चेक करायचं आहे की ढोकळा शिजला आहे की नाही ते. आता झालेलं आहे तयार. आता मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल, थोडीशी मोहरी आणि हिरव्या मिरच्या टाकते, थोडासा कढीपत्ता, हे सगळं हलवून घेते आहे. आणि अर्धा कप पाणी घालते. आता याला उकळी आली आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचा साखर घालून घेते आहे आणि हे सगळं मिश्रण हलवून घेते आहे. थोडंसं कोथिंबीर मी वरून टाकत आहे आणि अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये घालत आहे. आता ढोकळा अशा प्रकारे भांड्यातून साईडला काढतोय, सेपरेट करून घ्यायचा आहे आणि तो कट करून घेऊयात. ही सगळी कृती जी आहे ती ढोकळा थंड झाल्यावरती करायचं आहे आणि वरून हे साखरेचं पाणी किंवा आपण जे मगाशी मिक्सचर तयार केलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं. वरून ओला नारळाचा कीस घालून घ्यायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. या तर मग खायला. धन्यवाद. So there you go. Here is this absolutely delicious dokla that you can enjoy anytime during the day, and it's best had either with some mint chutney or with some sweet tamarind chutney by the side. Now since this is steamed, it makes for a perfectly healthy snack.